बोलता बोलता दिग्विजय कोराडे म्हणाले की माझ्या पाठीमागं कोण नाही. हे राज्याचे छत्रपती संपूर्ण देश यांच्याकडे आदरानं बघतो आणि छत्रपतीचा आशीर्वाद दिग्विजय तुझ्या पाठीमागे आहे. आणि आज मी पण काय कुठे कमी असं काय समजत नाही. शिवाजीराव खोत गेली 5-7 वर्ष कोणाबरोबर लढतो हे बघ तरी की कमीत कमी बघा तरी काय कसं लढतो ते. आणि त्यामुळे लढायला कोराडे कुठे कमी पडतात असं म्हणायचं मी काय करणार. दिग्विजय कोराडेंच्या पेक्षा किसनर कोराडे थोरले कोराडे या तालुक्याला आणि जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे हे तूही विसरू नकोस. कुठे कमी वय झाला असेल सरांचं थोरल्या म्हणून ते कुठे कमी आहेत असं असायचं काय कारण नाही. समोर कौरव 100 होते, आकडा 100चा होता महाराज, पण आमचा 5 असेल. पण अंतिम विजय हा कुणाचा झाला त्याचाही तुला विचार करावा लागेल. आणि अकॅडमिक इथून पुढे ऍडव्होकेट साहेब तुम्हाला बोलून चालणार नाही. आजचा 2026ला जे भाषण पाहिजे जनतेसमोर, समोरचा उमेदवार कोण, तुमची पात्रता काय, त्याची पात्रता काय, का तुम्हाला मतदान दिलं पाहिजे, का छत्रपतीला निवडून दिलं, का छत्रपतीला प्रचंड मतांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमच्या विभागातल्या लोकांनी मतदारांनी का स्वीकारलं, या राज्याचे आताचे कोण मंत्री आहेत, कागलचे आमचे हसन मुश्रीफ साहेबांनी पहिल्या दिवशी त्याला कोडा घातला महाराजांना की महाराजांनी खऱ्या वास्तविक निवडणुकीला उभं राहू नये. आठवतं का तुम्हाला? आदरणीय मुश्रीफ साहेबांनी पहिला खोडा घातला महाराजांना की ते निवडून येणार नाहीत, त्यांनी उभारू नये, ते सन्मान आहेत म्हणून. तुम्ही लक्षात घ्या, असे सगळं राजकारणात चालत राहतंय. पण सगळ्याच्या निर्णयावर पाय ठेवून तुमचे आणि माझे छत्रपती आज या ठिकाणी खासदार म्हणून तुमच्या समोर आलेत ना. त्यामुळं कोण पाठीमागं आहे कोण नाही याचा विचार आता एकदा फॉर्म भरण्याच्या पूर्वी, फॉर्म भरल्यानंतर तो करता येणार नाही. आपल्याला तुम्हाला लढावं लागेल. कोण आहेत समोरचा उमेदवार, कोण आहेत? गेली 80 वर्षे 82 वर्षे वय आहे थोरल्या कोराड्यांचे. त्यांचा संघर्ष 1980-82 पासून मी बघतोय. अखंडपणे एकटा शिलेदा लढतोय. आज तरी निदान तुझ्यासारखं एक कर्तबगार वकील झालेला मुलगा तरी त्यांच्या समोर आहे. कुठं होता अनिल कोराडे? नव्हता. कुठं होता दिग्विजय कोराडे? नव्हता. एकटाच किसन कोराडे ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये लढत्याला मी बघितलाय. आणि मी जाहीरपणे सांगायचं याच्या अगोदर की किसन कोराडे जर मुंबईत किंवा इचलकरंजीला जन्मले असते तर आमदारही झाले असते आणि मुख्यमंत्री झाले असते या राज्याच्या. एवढं कर्तृत्व, एवढं वक्तृत्व, एवढा अभ्यास, बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याची ताकद आणि हिंमत पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये कोणामध्ये असेल तर ते प्राध्यापक किसन कोराडेंच्यात होती. हेही विसरून चालणार नाही. खाणं पिणं जेवण आणि प्रगती बरोबर तुमचा आणि माझा समाज सुविधी झाला पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे, प्रगतीकडे गेला पाहिजे म्हणणाऱ्यांचे पहिले नेतृत्व करणारे प्राध्यापक किसन कोराडे होते. कोल्हापूर जिल्ह्याचे काय राज्याचे युवकांचे अध्यक्ष होते कोराडे सर. हेही तुम्हाला नाही आम्हाला विसरून चालणार नाही मित्र. आज 2026ला काय परिस्थिती आहे राजकीय, कदाचित मी कुठेतरी काल परवा एका ठिकाणी बोलताना सांगितलं की या देशातली आणि राज्यातली महाराज शेवटची निवडणूक असेल. मी कोणावर टीका करायची नाही असं दिग्विजय आमची बोलले मगाशी. पण एवढं गुळमाट बोलून चालणार नाही दोस्त माझ्या. समोर नाही, समोरच्या बाजूचं शत्रुत्व तलवारीने हातात भाले घेऊन बाहेर पडल्यानंतर शब्दाचे, प्रत्यक्षाची लढाई म्हणत नाही मी, ती गेली 2026ला लोकशाहीच्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला लढावं लागेल. आज भगिनी बाहेर पडल्या, आरक्षित पडल्या 50%. आज आरक्षणातनं पौर्णिमाताईला माझ्या या ठिकाणी आमच्या शमंजिताईला तिकीट मिळालं. जनतेचा विकास सेवा करण्यासाठी तुमच्या आणि माझ्या समोर यायला लागले. आज लढावं लागेल आपल्याला. हजारो संस्था बुडवून भ्रष्टाचाराची गंगा दरवाज्यात तुमच्या आणि माझ्या ज्या उमेदवारांनी आणली. तालुक्यातल्या संस्था संपल्या, जिल्ह्यातल्या संस्था संपत आल्या, पक्ष संपवला. अखंड पक्ष कागलच्या नेत्यानं संपवला. शरद पवारांच्या सकट तुमचा आणि माझा. कुठं आहे शिल्लक? 20 वर्षे मी महाराज सरचिटणीस आहे शरद पवार पक्षाचा. मी सरचिटणीस आहे. जातो मुंबईला पवार साहेबांच्या समोर बसतो आणि ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या पायाशी असताना शिवाजीराव खोत एकटा जरी उरला तरी राहील महाराज ही भूमिका असणारा मी कार्यकर्ता. त्याच पद्धतीनं किसन कोराडे सर या ठिकाणी राहिले त्या महाराष्ट्रामध्ये. त्याच पद्धतीनं तू राहिलास. आदरणीय मंटे साहेबांचा आदर्श तुला समोर घेतलास. एका बाजूला बलाढ्य एकापेक्षा होते महाराजांचा प्रचंड पाठिंबा, ताकद, शक्ती आणि विचार घेऊन छत्रपतींच्या बरोबरीनं बंटी पाटील लढले. आज कोल्हापूर जिल्हा नगरपालिका बरोबरीनं ठेवण्याचं काम बंटी पाटील साहेबांनी केलं. ते आपल्याला करावं लागेल. ऍडव्होकेट आहेत, त्या काळचे PhD MA PhD आहेत कोराडे सर. होणार समोरचा उमेदवार. बाप कुठे आहेत पत्ता नाही. बेंगलोरला असतील कदाचित. कुठं असतील माहित नाही तुम्हाला. त्या सगळी दुसरी बाजू समाजातली इथून पुढच्या काळामध्ये समजून घेतली पाहिजे. उगाच घरातनं उठल्याने जाऊन मतदान केलं म्हणून चालणार नाही. त्या उमेदवाराची पात्रता तपासून बघण्याची भूमिका असली पाहिजे.
तो कुठं काम करतो, कुठल्या संस्थेत करतो, त्याचा नेता कोण आहे, त्याचा विचार काय आहे, ह्या सगळ्या भूमिकाचा विचार हल्लीच्या तरुण मंडळींनी घेतला पाहिजे. एका पाठोपाठ होलसेलमध्ये पक्ष बदलायला लागलेत लोक महाराज. होलसेलमध्ये पक्ष बदलण्याचं काम रात्रंदिवस सुरू आहे. गडिंगज मधनं गाडीपर्यंत कडगाव पर्यंत आलो मी. गाडीत माझ्या बरोबर असलेली आहेत काही बघायची पाहिजे मला. इथेपर्यंत गाडीत किती शिल्लक राहते ते निश्चित माहित नाही आम्हाला. लक्षात घ्या, ही समजून ही परिस्थिती घ्या. दारात कटोरा घेऊन शेकडो हजारो कोट्यावधी रुपये 2-2, 5-5 कोटी एका मतदारसंघात थैल्या पडायला लागल्यात. कटोरा घेऊन दारात सगळी मंडळी बसल्यात. धाबे भरायला लागलेत, दारूचे गुत्ते सगळे भरायला लागलेत, बार भरायला लागले. एका समाजातल्या तरुण मंडळीचे पिढीचे पिढी संपवायचं काम ह्या विभागामध्ये जिल्ह्यातला नेता छत्रपती महाराज करायला लागलेत. मला त्याची भीती वाटत नाही. 700 कामगारांची लढाई करणारा कार्यकर्ता मी, तुम्हाला माहिती आहे, तुमचं सहकार्य आहे त्याला. तुम्ही सुद्धा कधी भी घातली नाही अशा गोष्टीला. 150 कामगार मरून गेले, टाचाक असतात, कधी कुणी महाराज विचारलं नाही त्या कागलच्या नेत्याला आमच्या. आज त्यांच्या विरोधामध्ये गेली 5 वर्ष लढून उभारायचं काम मी करतोय. त्याला तुम्ही ताकद दिली आहे सगळ्यांनी. पण आज मात्र एक वेगळी विनंती करायला कडगावमध्ये आलो आणि एकदा येणार आणि परत सभेला येणार आणि सांगणार की 82 वर्षासारखा एखादा एवढा उच्च विषय विभूषित असा किसन कोराडेंच्या सारखा एक कर्तबगार या पश्चिम महाराष्ट्रातलं एक नेतृत्व एकेकाळचं गाजलेलं तुमच्या आणि माझ्या समोर स्वतःच्या मुलाला ऍडव्होकेट करून घेऊन या लागलेत. त्यांना इथून पुढच्या काळामध्ये ताकद कडगावमधनं मिळाली पाहिजे. मी सतत म्हणायचो, एकापेक्षा एक वाघासारखी पोरं या कडगाव गावामध्ये आहेत, पण अडकलेत, कामाधंद्यात अडकलेत, कॉन्ट्रॅक्टरच्या भीतीने अडकलेत, उद्योगाच्या धंद्यानं अडकलेत, परिस्थितीनं अडकलेत, पैशानंही काही अडकलेत. काहीतरी मुदगार आहेत, पठाणीनं पैसे गोळा करतात. सकाळी जाऊन ते एमआर स्कूलच्या दारात एका कठड्यावर समोरच्या बाजूला बसून व्याज गोळा करायचा धंदा करणारे लोक आज उमेदवार आहेत. मी डोळ्यानं बघतोय, हे सगळं डोळ्यानं बघितलंय आणि हे सगळं रोखलं पाहिजे. आणि बिनधास्तपणे निगळ्या छातीनं धाडसानं समोर उभा राहून हे सगळं इथून पुढच्या काळामध्ये मोडून काढायचं काम तुम्ही आम्ही करावं लागेल. फक्त नुसतं ही रस्त्यावरची लोकशाहीची लढाई लढून चालणार नाही. सर्व आघाड्यावर तुम्हाला इथून पुढच्या आमच्या काळामध्ये एकत्र तरुणांनी काम करावं लागेल. तशीच ताकद त्या लिंगणूरमधनं, बेकनाळमधनं, वडरग्यामधनं, माझ्या बड्याच्या वाडीमधनं प्रत्येक गावातलं तरुण या ठिकाणी आता उभा राहायला लागलाय. 1-2 दिवस परत वाढून मिळालेत, त्याचा उपयोग करा. 2-3 तास रोज या कामासाठी वापरा. दिग्विजयला, त्या पौर्णिमा ताईंना आणि शमजा ताईंना या भागातून चांगलं मतदान द्या. पैशासाठी लाचार होण्याची आमची औलाद नाही, ही गोष्ट जाहीरपणे या कडगावमधनं तुम्ही तरुणांनी सांगावी. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मी मानतो. परतच्या सभेला निश्चितपणे येणार. त्या चौकात सभा झाली पाहिजे. त्या चौकातल्या सभेला मग परत ज्यावेळी येईल ह्याच्यापेक्षाही विस्तारानं आपल्याला कुठं चोऱ्या झाल्यात, कुठं रस्ता गेलाय, कुठं ग्राउंड गेलंय आणि कुठं काय काय चोऱ्या झाल्या. मी जिल्हा परिषद सदस्य होतो, मलाही माहिती आहे. 150 कोटीचा उपाध्यक्ष असताना झालेला भ्रष्टाचार मला माझ्या घरात एवढी फाईल आहे. चिराजवर्धन मोहिते का कोणतरी आमच्या हातकड त्यांनी मला दिली ती फाईल आणून. तेवढी ते कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष होते, राजवर्धन मोहिते काय आडनाव आहे त्यांचं, त्यांनी मला ती फाईल आणून दिली माझ्याकडे घरात. आता राजू पाटील कुठे आहेत? राजू पाटील किती जणांचा संघर्ष करूया, किती जणांच्या चोऱ्या शोधूया, फक्त गडिंग्लज तालुका धरून काम करूया आपण. इथून पुढच्या काळामध्ये ते माझ्याकडच्या फायलीपासून तुझ्याकडे अशी पैलवान निवडूनचा उभारला कसा वाघासारखा अशी पोरं सगळी उभं करा आणि इथून पुढच्या काळामध्ये ताकदीनं उरलेले 5-7 दिवस तुम्ही द्यावं अशी माझी विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.